या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व शाहूपुरी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडी व अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. कोथास्को चौक ते टाका सिग्नल चौक, जनता बाजार चौक, पागल चौक, बीटी कॉलेज चौक, शाहूपुरी दुसरी गल्ली ते केडीसीसी बँक व शहाजी लॉ कॉलेज परिसरात हॉकर्स व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार आज सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ही कारवाई राबवण्यात आली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार व क्रेन वाहनाच्या साहाय्याने नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण 30 दुचाकी व 4 चाकी वाहनांवर दंड ठोठावण्यात आला. तसेच स्पीकरद्वारे अनाउन्स करून अनेक वाहने हटवण्यात आली. या कारवाई दरम्यान परिसरातील व्यावसायिक, बँक अधिकारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्राहकांची वाहने अस्ताव्यस्त पार्क होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. शहर वाहतूक शाखेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की अशी मोहीम पुढील काळातही संपूर्ण शहरात व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मोटार वाहन कायद्याचे पालन करून कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले.